पंढरपुरातल्या महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगण या विशेष अंकाचं प्रकाशन करण्यात आलं। निवृत्तीनाथांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या अंकाविषयी सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी। रिंगण आयुष्याचा खेळत असतो, तोच नेमका प्रवास एक वेगळ्या पद्धतीने ही दोन मित्रमंडळी आहेत की जे गेल्या काही दिवसांपासून मांडतायत। नामदेवांनंतर चोखामेळानंतर आता जनाबाईंनंतर तो विशेष अंग होता। आता निवृत्तीनाथांचं काय वैशिष्ट्य असणार आहे? ज्ञानदेव ज्यांचा ज्ञानेश्वरीत वारंवार उल्लेख करतात, शेकडो वेळा उल्लेख करतात की ज्यांच्यामुळे मी हे बोलतो, ज्यांच्यामुळे मी चालतो, ज्यांच्यामुळे मी लिहितो ते हे निवृत्तीनाथ आहेत। म्हणजे निवृत्तीनाथांनी आपल्याला काय दिलं तर आपल्याकडे ज्या अनेक थोर परंपरा होत्या त्याच्यापैकी नाथ परंपरा ही एक परंपरा आहे आणि ती नाथ परंपरा लोकांशी जोडली, म्हणजे वारकऱ्यांमध्ये रूपांतरित केली ती निवृत्तीनाथांनी। म्हणजे नाथ परंपरा खऱ्या अर्थाने आपल्याकडे आणली ती निवृत्तीनाथांनी आणि त्याचं श्रेय आपण निवृत्तीनाथांनी सर्वांनी द्यायला पाहिजे। त्या पायाच्या दगडाला पडद्यामागच्या सूत्रधाराला आपण वंदन करायला पाहिजे, म्हणून यंदा आम्ही संत निवृत्तीनाथांना वंदन केलं। सचिन, नाथांची परंपरा खूप वेगळ्या पद्धतीची आहे, तीच तुम्ही खूप जवळनं आता या आपल्या याच्या पुस्तकाच्या रूपाने दाखवता। नाथ संप्रदायातली जी मूळ तत्व आहेत की ज्ञान आहे ते लोकभाषेतून द्यायचं आहे। जसं नाथांनी सगळं ज्ञान हिंदी भाषेतून दिलं, महाराष्ट्रात निवृत्तीनाथांनी सांगितलं की मराठीतून हे ज्ञान सर्वांपर्यंत जाऊ दे, म्हणून माऊलींनी ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। तीच समतेची भावना आहे, तीच बंधुतेची भावना आहे, जे महान तत्वज्ञान आहे, समन्वयाचं तत्वज्ञान आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं तत्वज्ञान आहे, जे नाथ संप्रदायाकडून आलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।